नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकेपी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे सी-टेटचं ॲडमिट कार्ड हे कसं डाउनलोड करायचं, तसेच सेंट्रल टेस्ट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा याचं ज्या एक्झाम होणार आहेत त्याचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं, प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं या संदर्भात हा व्हिडिओ आहे। तर सर्वप्रथम आपल्याला या गुगलवरती CTET.NEET.in या वेबसाईटवरती यायचं आहे। त्याच्यानंतर आल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। त्याच्यानंतर या इंटरफेसवर आल्यानंतर या ठिकाणी होमचं पेज दिसतं। ह्या होमच्या पेजवरती आल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे थोडं। तर या ठिकाणी पाहू शकता कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटी म्हणून दिसतं बटन। या ठिकाणी लॉग इन, व्ह्यू डेट अँड सिटी असं ऑप्शन आहेत। त्याच्यानंतर मधलं जे ऑप्शन आहेत 2 नंबरचा व्ह्यू डेट आणि सिटी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर आपण या ऑप्शनवरती येऊ, या इंटरफेसवरती येऊ। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी। त्याच्यानंतर खाली आपले डेट ऑफ बर्थ काय असेल ते टाकून घ्या, मंथ, इयर वगैरे। त्याच्यानंतर खाली जो सिक्युरिटी पिन दिसत आहे तो या ठिकाणी टाईप करून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। तर या ठिकाणी पाहू शकता आपली एक्झाम कधी आहे आणि एक्झाम कुठे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसेल। या ठिकाणी आपली पर्सनल डिटेल्स थोडीफार दिसेल। या ठिकाणी पाहू शकता ॲप्लिकेशन नंबर आहे, नाव आहे, वडिलांचं नाव, आपली जन्मतारीख, कॅटेगरी वगैरे सर्व दिसतं। आपल्या विषयाचं नाव दिसतं आहे, पेपर लँग्वेज दिसते। त्या ठिकाणी पाहू शकता 14/12/2024ला यांची एक्झाम आहे आणि सिटी आहे सोलापूर, स्टेट आहे महाराष्ट्र। या ठिकाणी यांची एक्झाम आहे 14 तारखेला। तर या ठिकाणी हे आपल्याला इन्फॉर्मेशन समजते या ठिकाणी एक्झामची। तर याचं ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं या ठिकाणी पाहू शकता। त्याच्या खाली एक नोट दिलेली आहे, दिस इज नॉट ॲडमिट कार्ड फॉर सी-टेट डिसेंबर 2024. दिस इज ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन फॉर अलॉटमेंट ऑफ सेंटर सिटी अँड फॅसिलिटी फॉर कॅन्डिडेट. द ॲडमिट कार्ड शॅल बी इश्यू 2 days बिफोर एक्झामिनेशन डेट. म्हणजे हे ॲडमिट कार्ड नाही आहे, यांनी फक्त इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे ॲडव्हान्समध्ये। तर याचे हॉल तिकीट हे जे एक्झाम तुमची आहे 14 तारखेला, तर 2 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट भेटणार आहे। म्हणजे जर तुमची एक्झाम 14 तारखेला असेल तर तुम्हाला याचं हॉल तिकीट हे 12 तारखेला या ठिकाणी भेटून जाईल। तर हॉल तिकीट कुठून डाउनलोड करायचं, तर या ठिकाणी आपण ह्या पेजवरती आलो होतो, या पेजवरती आलो होतो। खाली बघितलं होतं तर या ठिकाणी सिटी आणि व्ह्यू डेट सिटी दिसत होतं। तर या ठिकाणी ऑप्शन येणार आहे की डाउनलोड ॲडमिट कार्ड नावाचं ऑप्शन या ठिकाणीच येणार आहे। ते ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर असा इंटरफेस ओपन होणार। त्याच्यानंतर ॲप्लिकेशन डेट हे वगैरे टाकून घ्या तुमचं। त्याच्यानंतर या ठिकाणी हेच ॲडमिट कार्डचं पेज ओपन या ठिकाणी होणार। तर या ठिकाणी खाली ऑप्शन असणार आहे या ठिकाणी प्रिंट ॲडमिट कार्ड म्हणून। तर या ठिकाणी आपल्याला प्रिंट आउट काढून घ्यायचं आहे। तर आणि एक्झामला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचं, तर एक्झामला जाताना या ठिकाणी तुम्ही ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे, त्यासोबतच तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे। जर कोणी पॅन कार्ड दिलं असेल आय डी प्रूफला तर कोणी पॅन कार्ड घेऊन जावा। जो तुम्ही फॉर्म भरताना जे आय डी प्रूफ दिलं तर तो आय डी प्रूफ या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचा आहे। तसेच जर कोणत्या महिलेचं लग्न झाले असेल आणि नावात जर बदल असेल तर त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट घेऊन जायचं आहे जे सरकारमान्य प्राप्त असेल। तर या पद्धतीने ही इन्फॉर्मेशन आहे। तर या पद्धतीने तुम्ही तुमचं सी-टेटचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शिक्षक होणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा। तसेच जास्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनल येत राहतात। तसेच आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। थँक्यू, धन्यवाद।